नमस्कार. शुक्रवार 16 डिसेंबर 2022च्या बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय संरक्षण कंपन्या. खरं म्हणजे एक अत्यंत वेगळं क्षेत्र. 1988 सालपासून मी भारतीय गुंतवणूक क्षेत्राशी निगडित आहे. अगदी 1988 ते 2020 अशा क्षेत्राच्या काळामध्ये जर मला कोणी सांगितलं असतं की भारतीय शेअर बाजाराचा, भारतीय गुंतवणूक क्षेत्राचा विचार करताना संरक्षण क्षेत्रातल्या डिफेन्स सेक्टरमधल्या भारतीय कंपन्यांचा विचार करावा लागेल, तर मी स्वतः माझ्यावरतीही आणि इतरांवरतीही विश्वास ठेवला नसता. परंतु 2020 नंतर ज्या क्षेत्रानं भारतीय गुंतवणूकदारांना आणि पर्यायानं भारतीय शेअर बाजाराला अत्यंत सकारात्मक संधी दिली, अगदी मग ती डे ट्रेडिंग असेल, पोझिशन ट्रेडिंग असेल, शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, मीडियम टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असेल, अशा विविध पाची बाजूनं म्हणजे एका अर्थी गुंतवणूक पंचायतन हे वेगळ्या पद्धतीनं करता येईल अशा पद्धतीचं क्षेत्र म्हणजे भारतीय संरक्षण क्षेत्र. संरक्षण क्षेत्रातल्या प्रत्येक कंपनीनं या पाचही गोष्टी प्रत्येक वेळेला दिल्या असा त्याचा जरासुद्धा अर्थ नाही. परंतु यानं त्या स्वरूपामध्ये गेल्या 2-2.5 वर्षामध्ये, विशेषतः मार्च 2020 नंतरच्या काळामध्ये ह्या घोषणा केल्या. ही गोष्ट नक्की ज्या वेळेला करोनाला सामना करण्यासाठी आपल्या देशाच्या माननीय पंतप्रधानांनी देशाला उद्देशून पहिलं भाषण केलं आणि त्यामध्ये जशी ज्या पद्धतीनं त्यांनी 3 आठवड्याच्या लॉकडाऊनची घोषणा केली, त्याच पद्धतीनं आत्मनिर्भरचीही अनेक क्षेत्रांसाठी घोषणा केली. या आत्मनिर्भर घोषणेची सगळ्यात जबाबदारीपूर्ण आणि अत्यंत सकारात्मक अशी अंमलबजावणी जर कोणी केली असेल तर ते क्षेत्र म्हणजे संरक्षण आहे. आणि त्यामुळे गेल्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशातल्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांनी एका वेगळ्या आर्थिक कात टाकली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. याचा अर्थ 2020च्या आधी आपल्या देशामध्ये संरक्षण क्षेत्रातली कुठचीही कंपनी नोंदणीकृत नव्हती अशातला भाग नाही. भारत डायनामिक्स लिमिटेड असेल, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड असेल, अगदी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल, अशा कंपन्या आपल्या देशामध्ये जरूर कार्यरत होत्या. बरं, केवळ सरकारी कंपन्याच कार्यरत होत्या किंवा लिस्टेड होत्या अशातला भाग नाही. या संरक्षण क्षेत्राशी संबंधित कंपन्यांना किंवा सरकारला आपल्या लष्कराशी संबंधित अनेक साधनं पुरवणाऱ्या इतर अनेक कंपन्या आहेत. मग टाटा मोटर्ससारखी कंपनी असेल, भारत फोर्जसारखी कंपनी असेल, आयशरसारखी कंपनी असेल, अशोक लेलँडसारखी कंपनी असेल, या गोष्टी जरूर अस्तित्वामध्ये होत्या. म्हणजे टाटा मोटर्स, टाटा स्टील्स, भारत फोर्जसारख्या कंपन्या किती जुन्या आहेत हे तुमच्यासारख्या जाणकार गुंतवणूकदारांना सांगायला हवं अशातला भाग नाही. पण अशा खऱ्या अर्थानं असलेल्या खाजगी पण संरक्षण क्षेत्रामध्ये लक्षणीय स्वरूपामध्ये पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या बॅलन्स शीटमध्ये संरक्षण क्षेत्राशी संबंधित पुरवठ्याचे, सप्लायचं वाढतं प्रमाण हे खरं सांगायचं म्हणजे गेल्या 2-2.5 वर्षांची कामगिरी आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती भारतीय संरक्षण क्षेत्राचा विचार भारतीय शेअर बाजाराच्या दृष्टिकोनातून करावा लागतो. तसं जर पाहायचं झालं तर 2020 हे वर्ष करोनाने खाल्लं असं आपण म्हटलं होतं आणि ते योग्यही आहे. परंतु 2020-2021 हे वर्ष असं आहे की आपल्या देशाच्या शेअर बाजाराच्या प्राथमिक बाजारानं म्हणजे प्रायमरी मार्केटनं जवळजवळ 1.35 लाख कोटी रुपये इतके प्राथमिक बाजारातनं उभे केले. त्याच्यामध्ये अपवादानं नियम सिद्ध होतो. हा नियम सिद्ध करायचा म्हणून एकमेव सरकारी कंपनी होती ज्याचा पब्लिक इश्यू हा या काळामध्ये आला आणि ती कंपनी माझगाव डॉक होती. बरं, माझगाव डॉकच्या एकूण भांडवलाच्या जमत्या 2.5 ते 3.25% इतकेच शेअर्स आज मितीला बाजारामध्ये लिस्टेड आहेत. परंतु त्यावेळेला सरकारचा एकूणच उद्देश हा खाजगी कंपन्यांना जास्तीत जास्त शेअर बाजारामध्ये वाव मिळावा आणि पर्यायानं शेअर बाजारातनं त्यांनी पैसे उभे करावून आपली व्यवसाय सुरू ठेवावेत अशी गणितं होती. पण त्याच्याही पेक्षा, अशा कृतीपेक्षाही सरकारनं त्या काळामध्ये जे धोरण जाहीर केलं आणि नंतर अत्यंत हिरिरीनं त्याची अंमलबजावणी केली, यांनी संरक्षण क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या आणि संरक्षण क्षेत्राला पुरवठा करणाऱ्या खाजगी कंपन्या या सगळ्यांच्याच बॅलन्स शीटमध्ये संरक्षण क्षेत्राचा आकार हा वाढता गेला. एकंदरीतच 2020ला जे धोरण जाहीर झालं की 2025 पर्यंत भारत सरकार त्याच्या संरक्षण विषयक एकूण गरजांच्या कमीत कमी 75% उत्पादन हे भारतात करेल, त्यावेळेला फारसं कोणी गांभीर्यानं ही घोषणा घेतली नव्हती. अशी आकडेवारी जरी दिली नसली तरी वाढत्या प्रमाणामध्ये करू अशा घोषणा या ना त्या स्वरूपामध्ये, हंगामी स्वरूपामध्ये का होईना आपल्या देशात याआधीही झाल्या होत्या. परंतु 2020 नंतरच्या काळाचं वैशिष्ट्य आहे की या धोरणाची आज खरोखरच अंमलबजावणी झाली आहे.
ही 2020 मधली घोषणा आहे. आज आपण डिसेंबर 2022 मध्ये आहोत. म्हणजे घोषणेपासून गेल्या 2.25-2.5 वर्षामधली याची अंमलबजावणी आपण पाहिली आहे आणि तो वेग अत्यंत महत्त्वाचा आहे. केवळ एवढीच एक घोषणा संरक्षण क्षेत्राशी संबंधित आत्मनिर्भरमध्ये आहे अशातला भाग नाही. तर संरक्षण क्षेत्राच्या डिमांडसाठी जे टेंडर $200 कोटी पर्यंतचं असेल, म्हणजे आज मितीला साधारणपणे 16,000 कोटी रुपयांपर्यंत, तर ते पूर्णपणाने फक्त भारतीय कंपन्यांशी निगडीत असेल किंवा त्यांच्या पुरेसं खुलं असेल, याचाही खूप मोठा सकारात्मक परिणाम या क्षेत्रातल्या कंपन्यांशी झाला आहे. आणि त्याची सकारात्मक प्रतिक्रिया किंवा प्रतिबिंब आपण हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पाहिलं, आपण माझगाव डॉकमध्ये पाहिलं, आपण भारत डायनॅमिक्समध्ये पाहिलं, आपण भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिलं, आपण टाटा मोटर्समध्ये पाहिलं, आपण टाटा स्टीलमध्ये पाहिलं, आपण भारत फोर्जमध्ये पाहिलं, आपण आयशर मोटर्समध्ये पाहिलं, आपण अशोक लेलँडमध्ये पाहिलं. या गोष्टींचा जर विचार करायचा झाला तर सरकारी आणि खाजगी असं मिळून जे गणित होतं आज ते भारतीय संरक्षण कंपन्यांचं आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अशा कंपन्यांचा सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढत्या प्रमाणामध्ये किंवा वाढत्या संख्येनं जर समावेश झाला तर आश्चर्य वाटण्याची गोष्ट ठरेल अशातला भाग नाही. आणि ज्या वेळेला जेव्हा अशा एखाद्या क्षेत्राच्या कंपन्या वाढत्या संख्येनं निर्देशांकामध्ये यायला दिसू लागतात, त्याचे किती सकारात्मक परिणाम इतरही कंपन्यांवरती होतात हे आपण आधीच्या इतिहासामध्ये पाहिलंय. त्याच्याच बरोबरीनं भारतीय संरक्षण कंपन्यांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर तोपर्यंत आपल्या देशामध्ये संरक्षण हे आपल्या देशाच्या सीमारेषांचं संरक्षण असं गणित होतं. निर्यातीच्या दृष्टिकोनातनं आपण संरक्षण क्षेत्राचा फारसा कधी विचार केलेला नाही. पण अलीकडच्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये माझगाव डॉक असेल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असेल, BEL असेल, अशांना मिळणाऱ्या वाढत्या मागण्या याचाही विचार निर्यातीच्या दृष्टिकोनातनं करावा लागतो. ही गणितं पारस डिफेन्स आणि ताजस नेटवर्कच्या बाबतीतही दिसून आलेली आहेत. एकंदरीत डिफेन्सशी रिलेटेड जे वेगवेगळे सेन्सर्स आहेत त्याची आपल्या देशाची वाढती निर्यात हेही गणित लक्षात घेतलं पाहिजे. अशा अपारंपरिक मार्गांचा जेव्हा सरकारच्या GDPमध्ये किंवा देशाच्या GDPमध्ये वाढ होत असते त्याचे सकारात्मक परिणाम त्या कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये तर दिसतातच. आणि बरं, या कंपन्यांना आपल्याला दिलेले जे फायदे आहेत गुंतवणूकदार म्हणून तेही वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. BDL सारखी कंपनी फार मोठ्या प्रमाणावरती अंतरिम लाभांश देत नाही, पण त्यांनी दिलेले चांगले डिव्हिडंड, अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड हे गणित वेगळं असतं. BELनं गेल्या 2-2.5 वर्षात तुम्हाला आणि मला किती लाभांश दिला अशी जर चर्चा करायची झाली तर कदाचित या बाबतीतली BELची स्पर्धा ही कोल इंडिया या सरकारी कंपनीशी होती असं म्हटलं तर हरकत नाही. बाजार गप्पांच्या एका भागात म्हटलं तसं गेल्या 2-2.5 वर्षामध्ये BEL, कोल इंडिया आणि TCS या कंपन्या ह्या अत्यंत सातत्यानं लाभांश देतात आणि त्यामुळे पर्यायानं त्यांचे बाजारभाव सदैव शेअर गुंतवणूकदारांच्या आवाक्यामध्ये राहतात असं म्हटलं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. म्हणजे मी गमतीनं एका माझ्या प्रशिक्षण कार्यक्रमात म्हटलं होतं की फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी करता BEL आणि कोल इंडियाचे शेअर घ्यावेत का याचा विचार करू. यांची कामगिरी इतकी मोठ्या प्रमाणावरती सुधारते की त्यातल्या काही कंपन्या या स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यूमध्ये गेलेत. केवळ स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू संरक्षण क्षेत्राशी टाचलेल्या कंपनी फक्त सरकारीच कंपनी करते अशातला भाग नाही. खाजगी कंपन्याही ज्या संरक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत यांनी केलेलं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू हे इथे जरूर लक्षात घेण्याजोगं आहे. आणि शेवटी हे वेगळेपणानं सांगायला हवं अशातला भाग नाही, पण तीच कंपनी अंतरिम लाभांश देते ज्याच्याकडे केवळ प्रॉफिट असतो असं नाही, तर ज्याच्याकडे लिक्विडिटीही असते. आणि तीच कंपनी स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू करता जाते, दर्शनी मूल्याची आपली किंमत कमी करते की ज्या कंपनीला केवळ आत्ताची आपली वर्तमानकालीन कामगिरी चांगली आहे याची खात्री नसते, तर हा ट्रेंड, हा कल, हा नूर, हा प्रवाह, हा प्रभाव येणाऱ्या काही काळामध्येही चालेल असं दिसू शकतं. आणि त्यामुळे मी माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्समध्ये जशी अनेकदा चर्चा करतो त्यानुसार जर माहिती द्यायची झाली तर या कंपन्यांचा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तर जरूर विचार करता येईलच. परंतु काही वेळेला काही घटना अशा घडतात की ह्या कंपन्या अगदी डे ट्रेडिंग जरी नसलं तरी पोझिशन ट्रेडिंगची मात्र फार मोठ्या प्रमाणावरती संधी उपलब्ध करून देतात. या कंपन्यांचा एका वेगळ्याही पद्धतीनं विचार करता येतो आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा भाग किंवा विषय हा भारतीय संरक्षण उद्योगातल्या कंपन्या असा आहे.
साधारणपणे जर या क्षेत्रातल्या सरकारी कंपन्यांचा आपण विचार केलायचा झाला, जसं मी मगाशी माझगाव डॉकबद्दल म्हटलं, तसं कदाचित येणाऱ्या वर्षांमध्ये यातला सरकारी हिस्सा टप्प्याटप्प्यानं कमी करायचा, पूर्णपणाने खाजगीकरण करायचं असं म्हटलेलं नाही. ह्याची जरूर संधी आणि वाव आहे. कारण मी म्हटलं तसं माझगाव डॉकमध्ये जमतेम 2.5-3% शेअर्स आत्ता बाजारामध्ये आहेत. परंतु माझगाव डॉकचा ज्या पद्धतीनं व्यवसाय वाढतोय तो विचार करू जाता येणाऱ्या वर्षांमध्ये सरकार या कंपन्यांचा निर्गुंतवणुकीकरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट करताही जरूर विचार करू शकतो. मग ज्या कंपन्यांचे शेअर्स ऑलरेडी शेअर बाजारामध्ये लिस्टेड आहेत आणि ते डिसइन्व्हेस्टमेंटच्या पुढच्या टप्प्यांवरती येतात, ज्याला आपण FPO असं म्हणतो, त्या FPOच्या घोषणा ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या दोन्हीचीही संधी देऊ शकत असतात. असा वेळोवेळी अशा कंपन्यांचा विचार करणं आणि त्या दृष्टिकोनातनं तुमच्या ही बाब लक्षात आणून देणं या उद्देशानं आजच्या बाजार गप्पांचा विषय होता. संरक्षण क्षेत्रातल्या भारतीय कंपन्या. मनपूर्वक धन्यवाद.